तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे चुकलं थांबा कुठे क्या गुंडा बनेगा रे तू। हां तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे भीमाशंकरला आणि भीमाशंकर हे आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे आपल्याला सर्वात जवळ आहे असं ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग 6व्या क्रमांकाला येतं आणि भीमाशंकर अभयारण्य आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती काय तर तिथे भीमाशंकर अभयारण्य आहे आणि या अभयारण्यातलं खास अट्रॅक्शन म्हणजे शेकरू हा जो प्राणी आहे तो फक्त त्याच अभयारण्यात आढळतो आणि तिथलं सह्याद्री डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे आहे ना निसर्ग पण खूप चांगला आहे ना। आम्ही चांगल्या वातावरणात निघाल्यामुळं तुम्ही बघू शकता ऊनसुद्धा नाही। आता वाजलेत 11 पण वाटत नाही 11 वाजले, सकाळचे पहाटेचे 6-7 वाजले असं वाटते। आणि मागं आम्ही आत्ता एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे। आता इथून फक्त अर्ध्या तासाचं अंतर राहिलेलं आहे आणि एक अर्धा-पाऊण तासात आम्ही तिथं पोहोचतो आहे। तर तुम्ही बघू शकता मागं तिथं आम्ही जिथं थांबलो आहे तिथं पवनचक्क्या आहेत आणि सुंदर असं ढग आहेत ना ते पूर्ण सह्याद्रीच्या रांगांना टेकलेले आहेत आणि हे दृश्य आहे ते 10:30-11च्या दरम्यानचं दृश्य आहे आणि अजूनसुद्धा ढग दिसत आहेत म्हणजे बघू शकता हा नेचरचा पुरेपूर आस्वाद आम्ही घेत आहे। आणि आमची टीम आता नाश्ता वगैरे करून त्या रेडी झालेली आहे तर एक तासाभरात आम्ही तिथं पोहोचेन। तर तिथलं जे अपडेट आहे ते पुढे तुम्हाला आम्ही सांगेनच। तर आता आम्ही पुढे जातोय, तुम्ही मागे या एक मेंबर। तर आम्ही आवरून सर्व आमचं तयार झाले पण आमचा एक मेंबर अजून आलेला नाही, मग तो आल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे। सगळी वेटिंगला थांबलेत, मला दिसू शकतं आमची इथं गाडी आहे। तर या गाडीत इथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि गाडीत बघा इथं ही आमची गाडी आहे। पुढं वाट बघतात एका मेंबरची, एक मेंबर चुकला आहे आमचा आणि हे आमचे स्पॉन्सर आहेत पूर्ण ट्रिपचे। तर आत्ता आम्ही भीमाशंकरमध्ये पोहोचलेलो आहे। रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे, जवळपास 5.7 किलोमीटर लांब गाडी पार्क करावी लागलेली आहे आणि तिथून आत्ता आमचा हा 5.5 किलोमीटरचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मेंबर सगळे उत्साहात आहेत कारण नाश्ता वगैरे करून आलो आहे आम्ही सगळ्यांना जाण्याची खूप उत्सुकता आहे। आणि आता पावसाची थोडी रिमझिम चालू झाली पण आता भिजावं लागणार आहे कारण वजन नको घ्यायला म्हणून कोणी रेनकोट आणलेलं नाही आणि माणसं इथनंच चालू झालेली आहेत। बघा मागं दिसत असतील भरपूर लोक आहेत आणि आमचे सुयश सर त्यांनीच फक्त रेनकोट घेतलाय, रेनकोट नाही का पाण्याची बॉटलसाठी त्यांनी बॅग घेतल्या। तर हे बघू शकता असा पूर्ण उतार आहे आणि हे थोडक्यात आपण भीमाशंकर अभयारण्यामध्येच आहे आणि गर्दी एवढी आहे रविवार असल्यामुळे दर्शनाला पण भरपूर मोठी रांग असणार आहे। बघूया आता किती, तिथं गेल्यानंतरच कळेल, अजून अर्धा तास तरी चालावं लागेल। पाच किलोमीटर अंतर राहिलेलं आहे। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। आप YouTube पे हो क्या? हाँ, मेरे को भी लो, मेरे को भी लो। चैनल का नाम आपको मैं बाद में वायरल हो जाएगा ना तब देख लेना। हाय। तो अभी हम यहाँ पे भीमाशंकर के लिए जा रहे हैं और मेरे साथ मेरे 2 दोस्त हैं जिनको पूरी जानकारी यहाँ की। अभी कितना बचा है ट्रेक? आधा घंटे का ट्रेक बचा है और हम बारिश में भीगते हुए जा रहे हैं। हाय गाइस, और मेरे चैनल लाइक भी करो, हाँ और शेयर भी करो। शेयर। और ये देखो व्यू, ये देखिए ये पूरा पहाड़ी इलाका जय श्री महाकाल। है और ये यहाँ पे हम अभी भीग के जा रहे हैं, भीग के जा रहे हैं क्योंकि कोई ऑप्शन नहीं है। हम छतरी है पर छतरी क्यों लेना, भीगने में ही मज़ा है। तो यहाँ से जा रहे हैं, मतलब फुल वीडियो आता। हाँ ठीक है। चैनल का नाम बताओ ना।
चाललेलो आहे खाली. तर आता आम्ही चाललेलो आहे खाली. तर मराठी आते तर आता आम्ही खाली चाललेलो आहे. आमचा कॅमेरा आहे ना, बघा इथे इथे करा. इथे या इथे. तर हा भाऊ आहे आपला. नाव काय मी भाऊ? पण आहे. मनीष. मनीष मी पण आहे. आपलं नाव सार्थक आहे आणि हा सार्थक आहे. आणि मी रुद्र आहे. आणि हा रुद्र आहे. आणि हे पण पुण्याहून आलेत आपल्यासोबत. कुठं आपण आलो आता? भीमाशंकर. भीमाशंकरला. आणि आम्ही भिजत चाललोय, तुम्ही बघू शकता. आलो जाऊ तुम्ही. तर आता यांना मी मागून पुढे चाललोय. बाय बाय. मंदिर बघा. काय घ्यायचंय? 100 रुपये. 100 रुपयाला एक पूर्ण पूर्ण आहे का? बिजाचं नाही, काय नाही, काय नाही. राहू दे. तर हे पहा, सुंदर असा पाऊस पडत आहे. आणि आम्ही छत्री घेऊन आहे बघा. आणि अजून 4 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. आणि तुम्ही पुढे बघू शकता पूर्ण डोंगर असा ढगाने छादून गेलेला आहे पूर्णपणे. छादून नाही आपण छादून म्हणतो. ही भाषा वेगळी आहे मराठी. आणि बघू शकता तुम्ही माणसांची गर्दी. एवढा पाऊस आहे पण उत्साह काय कमी नाही. आणि आम्ही बघा छत्रीमध्ये आहे. आता आम्ही टोटल 8-9 जण आहे. पण आम्ही दोघंच एका ठिकाणी आणि बाकीचे सगळीकडे आहेत. आणि असे रेनकोट विकायला आहे तिथं 100 रुपयाला. 100 रुपयाला एक रेनकोट. दवाखान्यात 200-300 घालवणार पण रेनकोट नाही घेणार 100चा. कशाला उगाच आजारी नाही पडलो पैसे वाया जातील. घरून रेनकोट आणायला. येताना कायम तिकडनं रेनकोट घेऊन या, एखादी छत्री घेऊन या. त्याशिवाय पावसाळ्यात तर अजिबात येऊ नका. कारण खाली ऊन आहे पूर्ण. जिथं गाडी पार्क केली तिथं पूर्ण ऊन आहे. पण इथं एवढा पाऊस आहे. आणि गर्दी बघा. आणि आमचे 4 मेंबर कुठं पुढं आहेत, 4 मेंबर माग आहेत. थोडासा कमी झालेला दिसतोय आता. हां, जे मागं मेंबर आले त्यांचा उत्साह कमी झाला आहे. आणि पूर्ण भिजले असणार आहे. आमच्याकडे नशीब छत्री होती म्हणून आम्ही वाचलोय थोडक्यात. आम्ही पण तसं रेनकोट नाही घेतलेला, पण आम्ही छत्री घेतली हळूच. हे बघा. हे बघा ही छत्री आहे. आणि हे बघा मेंबर तुम्हाला आता दाखवतो, झूम करून दाखवतो. हे आमचे मेंबर आहेत. हे बघा, समोरून जे दिसतात पूर्ण भिजलेले आहेत. आणि ह्यांच्याकडनंच आम्ही छत्री घेतली होती हळूच. आता ही आमची वापस घेताना असं वाटते शंका वाटत्या. कारण चेहऱ्यावर तरी वाटते त्यांच्या तसेच. हे बघा. काय हे? एवढं slow चला, तर- 1 किलोमीटर झाले आतापर्यंत. तिला त्या आहेत मागं. मी पुढे मी मागं. तर कसं वाटतंय पावसात? हे घ्या. पावसात अलीकडे गाडी घ्या की छत्री. नको. त्यांच्याकडनंच आम्ही छत्री घेतलेली. पावसाची खूप छान मजा झालेली आहे. भीमाशंकरचा प्रवास कायम लक्षात राहील. हां. आणि तुम्ही बघू शकता गर्दीसुद्धा लोकांची खूप गर्दी आहे. सर्वांना उत्साह आहे. हां. आणि हा एक त्या पण खूप भिजलेल्या आहेत आता. आधी उत्साही. कारण यांच्याकडनं आम्ही छत्री घेतली त्यामुळे आम्ही वाचलो होतो. पण यांना पावसाचा आनंद घ्यायचा आहे. सोबत महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि भर पावसात लोकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. आणि अशोक सरांचा उत्साह बघा तुम्ही. उत्साह म्हणजे बघा छत्री घेऊन उत्साह आहे. अजिबात इस्त्री मोडलेलं नाही. हळू चालतात एकदम. आणि आमची अवस्था जर तुम्ही बघितली तर तुम्ही म्हणणार नाही, तुम्ही म्हणणार इथलीच आहे ते वाटतं बघा. एखाद्या रांगोळी नसती गेली तर आव्हान नसती गेली तरी सकाळी जाऊन हां तेच एवढ्या पहाटे आम्ही सातारावरून निघालो 4 वाजता. रांगोळी केली वगैरे. आंघोळ केली पण काय गरज नव्हती. इथं पूर्ण अभ्यंग स्नान झालं असतं. तर आता अजून 3.5 ते 3 किलोमीटर ट्रेक बाकी आहे. बघूया आता पुढचा ट्रेक कसा आहे. आणि जसं पुढं जाईल ना तसं जंगल घनदाट होत चालले. आणि पावसाचा पण वेग वाढत चालला आहे. तर हे पूर्ण भिजलेले आहेत सर्व. शॉर्टकट अजिबात नाही. असला तरी जंगलातनं जावं लागेल, शोधला पाहिजे. ही लोक जशी शॉर्टकटनं आली आत्ता. तर रस्ता व्यवस्थित आहे. बघूया आता पुढचा प्रवास कसा होते. सुयश कसा वाटतोय ट्रेक? पावसाने पावसाने जरा बेजार केल्या, नाहीतर
वातावरण कसं वाटतं इथलं? वातावरण चांगलं आहे. एक नंबर आहे. हे बघा बस पण येते इथं डायरेक्ट. अशोक सर तुम्ही बघू शकता कडक इस्त्री काय म्हणायचं त्याला हे बघू शकता तुम्ही. काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कडक इस्त्री. 4 किलोमीटर ट्रेक झाला पण अजून मोडली नाही. 250 किलोमीटरचा प्रवास केलाय. हां तर असा हा जंगलातून प्रवास आमचा चालू झालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता थांब कोणते कोणते प्राणी आहेत. तर हे तर इथं सूचना लावल्यात काहीतरी आणि आमचे सर पूर्ण भिजलेले आहेत कारण पर्याय नाही रेनकोट घेतला नसल्यामुळे आम्ही भिजलोय पूर्ण. आणि अजून 2.5 किलोमीटरचा ट्रेक. 3 किलोमीटर. हां सॉरी 3 किलोमीटर आहे. हे बघा 3 किलोमीटर ट्रेक आहे. ही अशी 2 व्हीलर पण भेटू शकते. किती पैसे घेतात काय माहीत नाही पण तुम्हाला वरती सोडतात. तुम्हाला हवं तर तुम्ही बाईक पण करू शकता इथं. आणि पावसाचा जोर वाढलेला आहे. जंगल तुम्ही बघू शकता. हे बघा जंगल पूर्ण जंगल आहे. आणि हे जंगल शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. जंगल हे शेकरू या प्राण्यासाठी. तर अजून 3 किलोमीटर प्रवास चालू आहे आमचा बघू शकता. अगं जे घनदाट जंगल होतं तिथून पुढं आलोय. आणि इथे तुम्ही पाहू शकता समोर बघा हे बघा हा असा उत्कृष्ट असा नजारा. म्हणजे तुम्हाला सांगतो डेस्टिनेशनपेक्षा जो प्रवास असतो ना त्यामध्येच खरी मजा असते. आणि महादेवाला भेटण्याची आस आणि वरून राजाचा आशीर्वाद मग आपल्याला काय उत्साह कसा कमी होईल. हेच जर आपल्याला ऑफिसला किंवा कुठं चालत जायचं असतं तर आपण लगेच वाट बघत बसलो असतो कुठं चालायचं. पण इथं तसं वाटत नाही कारण एक उत्साहच वेगळा असतो. त्या क्षेत्राचं एक शक्ती असते म्हणा आणि त्याच्यामुळेच आपण हे साध्य करू शकतो. नाहीतर एवढी लहान लहान मुलंसुद्धा मागं तुम्ही बघितली तीसुद्धा 7-7 किलोमीटर चालत येतात. त्यामुळं आणि शेवटी आम्हाला एक गाठ पडली. खूप पुढे गेले होते मगाशी तर सध्या आम्ही त्यांना गाठले आणि ओव्हरटेक करून पुढे चाललो आहे. आता थोडेच राहिले अंतर 2 किलोमीटरचं अंतर राहिले. बघूया आता. तर आत्ता आम्ही लाईनमध्ये उभं थांबलो आहे. लाईन बघू शकता अजून अर्धा-पाऊण किलोमीटरची लाईन आहे. आणि किती वेळ लागेल काय सांगू शकत नाही. नशिबानं पाऊस थांबला आहे म्हणून बरं आहे. असं बी पूर्ण भिजलो आहे आम्ही. आणि आमची सर आहे तिथे. कसा वाटला ट्रेक 7 किलोमीटरचा? अतिशय खूप मस्त वाटले. एकदम म्हणजे वातावरण असे चांगले होते. हां नशीब पावसानं अशी साथ दिली. पावसात भिजण्याचा एक आनंद मस्तपैकी घेतला. आणि चालण्याचा जो आनंद आहे आज आम्ही 5 किलोमीटरचा गाडी पार्किंग मागे केलेली आहे. 5 किलोमीटर चालत आलेलो आहे. त्यामुळं अतिशय उत्कृष्ट असा आमचा ट्रेक झाला. आणि इथं वरती आल्यानंतर आहे ना जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर लाईन लागले. पण इथं तुम्हाला असे वेगवेगळे दुकानं वगैरे दिसतात जसं की खायचे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि मंदिर अजून भरपूर पुढं आहे. आमचा एक मेंबर किती लांब आहे लाईन बघायला गेला आहे. तर अजून तरी एक अर्धा-पाऊण तास लाईनला थांबावं लागेल कदाचित. आणि आता किती वाजले हो? 1:30 वाजलेले आहेत. दर्शन होईपर्यंत आम्हाला शक्यतो 3 वाजतील. आणि हे सगळे उत्साही चेहरे खूप असं चांगला असा ट्रेक करून आम्ही शेवटी पोचलेलो आहे. इथं पूर्ण भिजलेलो आहे. आणि आता थोडंच अंतर राहिलेलं आहे. पुढे बघू. तर इथं आल्यानंतर आहे ना यांच्याकडूनच तुम्ही असं लावून घ्या हर हर महादेव. ओम नमः शिवाय. फुल बेल वगैरे घ्यायचं असेल तर अशा स्टॉल्स वगैरे आहेत. चप्पल वगैरे. आणि आम्ही हे महादेवासाठी घेतलेलं आहे. कितीला घेतलं? 80 ना? 80 रुपयाला घेतले ते आम्ही. आणि हे घेण्यामागचं कारण म्हणजे एक तर
ना काहीतरी त्यातून आपल्यासाठी बेनिफिशियल असतं. आणि दुसरी गोष्ट इथे जे व्यवसाय करणार आहेत त्यांनासुद्धा फायदा होतो. त्यामुळं जाताना घ्यावं. तर आत्ता अजूनही आम्ही लाईनमध्ये आहे. 1:30 वाजता लाईनला आम्ही उभं राहिलो होतो. तर आत्तासुद्धा किती 3 वाजले, जवळपास 1.5 तास झालं आम्ही लाईनला आहे. आणि अजूनही लाईन इतकी आहे, तुम्ही बघू शकता लाईन अजूनही भरपूर लाईन आहे. आणि इकडं सुद्धा अजून 1 तास 1.5 तास तरी लागू शकतो. 1 तास 1.5 तास लागू शकतो. तुम्हाला जर खरं समोर मुखदर्शन घ्यायचं नसेल, पिंडीजवळ जर जायचं असेल शिवलिंगजवळ, तर शक्यतो लवकरच येऊन तुम्ही लाईनला उभं राहा. 2-3 तास तरी लाईनमध्ये उभं राहावं लागेल. आता ऑफ सीझन आहे म्हणजे तरी श्रावण महिना नाही तरीसुद्धा एवढी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता श्रावणामध्ये काय परिस्थिती असेल. पावसानं एक चांगली साथ दिली, पाऊससुद्धा नाही. त्यामुळं आम्ही थांबलो आहे लाईनमध्ये. आता 1 तासभर अजून तरी थांबावं लागेल. आणि जर कुणाला लाईनमध्ये भुका वगैरे लागत असतील तर इथं स्वीट कॉर्न वगैरे असे स्टॉल्स आहेत जिथं तुम्ही काहीतरी घेऊ शकता. आणि ही जे आपण बेलफूल वगैरे जो घेतो ना आपण, तर बेलफूलसुद्धा शक्यतो करून खाली आल्यानंतरच घ्या, वरती काय घेऊ नका. कारण आपल्याला वाटतं वरती मंदिर आले, पण मंदिर भरपूर खाली आहे. त्यामुळे खाली आल्यानंतर तुम्ही बेलफूल घेतलं तरी चालेल. तर आता लाईन चालू. तर आत्ता महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आलो आणि समोर बघू शकता हे मंदिर आहे, हे भीमाशंकर मंदिर. इथून एक्झिट करून आम्ही आत्ता आलो आहे. आणि आता पुन्हा आम्हाला वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर वरती जायचं आहे. हे जे झाड आहेत त्याच्यासुद्धा वरती. आणि जवळपास हा 1:30 वाजता आम्ही रांगेत थांबलेलो. आणि आत्ता बरोबर किती वाजले? आता 6:20 म्हणजे जवळपास 5 तास लाईनमध्ये थांबावं लागलं. आणि 5 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर अखेर दर्शन पूर्ण झालं. आणि आता आम्ही परत निघालो. कारण दर्शन घेण्याचं कारण की 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण 12 ज्योतिर्लिंगांपैकी फक्त भीमाशंकरच हे असं ज्योतिर्लिंग आहे की जिथं पिंडीला स्पर्श करू दिला जातो. त्यामुळं आम्ही दर्शन घेतलं. आणि आता सर्व भाविकसुद्धा दर्शन घेऊन आलेले आहेत. आणि शेवटची बस 7ची आहे खाली जायची. आणि इथं फोटोशूट वगैरे चालू झालेलं आहे. आता 2-3 फोटो काढून आम्ही पण आता पुढच्या मार्गक्रमणासाठी जाणार आहे. तर आता अशा प्रकारे आमचं दर्शन झाले. सुयश, तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत दर्शनाबद्दल? दर्शनाला खूप वेळ लागला आहे. ते आता तुम्ही बघू शकता की ही लाईन आहे संध्याकाळी 6ची. 9 वाजता मंदिर बंद होतं, 9ला बंद होतं मंदिर. तर ही लोक कधीपासून लाईनमध्ये आहेत बघा. आम्ही बरोबर 1:30 वाजता लाईनला थांबलो होतो. आणि आता इथं वेगवेगळ्या पेढ्यांची, मिठाईची वगैरे दुकानं आहेत. प्रसाद वगैरे घरी न्यायचं असेल तर तर लाईन बघू शकता किती मोठे आहे. तर आम्ही आत्ता 6:30 वाजता मंदिरातून बाहेर आलो आहे. आणि ही बस, हे एस टी स्टँड आहे समोर, तुम्ही बघू शकता. आणि एस टीसाठी लाईन लागलेली आहे. अजून एक पेज आहे आपल्या चेहरा. बघू तुझा कॅमेरा कसा काढते माझा फोटो माहीत नाही, पण माझ्या मोबाईलमध्ये फ्रेश दिसायला. आणि आता गरमागरम वडापाव आलेला आहे आम्हाला. आणि शेवटचा वडापाव भीमाशंकरमधला. बाहेर आहे ना एवढं धुकं आहे, पुढचा माणूस दिसत नाही चालताना. एवढं धुकं आहे, म्हणजे एवढं ढग खाली आलेला आहे. आणि आम्हाला अजून 5.5 किलोमीटर जायचं आहे खाली. तर खाल्ल्याशिवाय तरी काय जाता येणार नाही. हॉटेल नितीन ना, हॉटेल नितीन यावंच लागते. क्वांटिटी आणि क्वालिटी कशा आहे भावाला विचारा. एकच नंबर, एक नंबर क्वांटिटी, एक चहा प्यायला हॉटेल नितीन यावंच लागते. क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे. मोठं डिस्कशन चाललंय बाईक घ्यायची का काय करायचं. आणि आम्ही तर
लाईनला थांबलोय. पुढे या की नाही कोण येत आणि बसची लाईन आहे. अजून अर्धा तास तरी लागेल. तर सुयशचं म्हणणं आहे अजून अर्धा तास लागणार आहे. तर काय केलं पाहिजे असं तुमचं काय म्हणणं आहे? बाईकनं जायचं का? बाईकनेच जायला वेळ. सुयशचं तर म्हणणं आहे बाईकनं जायचं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे बाईक आणि बस पर्यंत आपण चालत पोहोचतो. तर मला वाटतंय की बाईकनं जावं कारण अंधार होत चाललाय म्हणून. तर असे खूप मतं झालेले आहेत आणि एक मत होत नाही आणि इकडं 4 मेंबर्स आहेत. बनवत आहे. ए थांब गाडी आहे. ह्यांचं वेगळं डिस्कशन झालेलं आहे. आता फायनल निर्णय काय होतोय? फायनल निर्णय काय होते बघूया. वर यायला लागले. तर शेवटी सगळ्यांचं म्हणणं निष्फळ होऊन आमची स्वतःचीच गाडी आता वर आलेली आहे आणि हा अथक प्रयत्नानंतर शेवटी आम्ही आता आमच्या गाडीनेच जाणार आहे. काय आम्हाला कोणाच्या गाडीची गरज नाही. आणि अशा प्रकारे आपली भीमाशंकर ट्रिप हां खूप चांगल्या प्रकारे हां ऑर्गनाईज केल्याबद्दल ऑर्गनाईज करायची का? तर ट्रॅफिक जाम झालेला आहे. खूप मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बस गाड्या अडकलेल्या आहेत तिथं आणि तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी झालेली आहे आणि एका माणसाला सुद्धा जायला जागा नाही पुढं. आणि अशोक हिंमत करून पुढे गेलेला आहे. आम्ही पण पुढं आलेलो आहे. आणि आता हे बाकीचे लोक येतात का? तुझ्याकडे तर गायींचा कळप आलेला आहे आमच्या अंगावर. तर ह्या कळपातनं सुद्धा आम्ही पुढं निसटून पुढं आलेलो आहे आम्ही कळपातनं. आणि सगळ्यांना खूप खूप मोठं ट्रॅफिक आहे. तुम्ही पाहू शकता काय ट्रॅफिकचं अतिशय अवघड असं ट्रॅफिक. आणि आमची गाडी कशी वर येणार ह्याच प्रश्न आम्हाला पडलेला आहे. शेवटी काट्या उट्यात नव्वाना मार्ग काढत हे बघा. आता ह्याला ट्रॅफिक म्हणायचं का? त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर भीमाशंकरला यावंच असेल तर इथं भीमाशंकरला सकाळी 9 वाजता पोहोचलं. सकाळी 9 वाजता इथं तुम्ही हजर झाला पाहिजे तर मजा. नाहीतर मग मजा आम्ही आलो तशी मजा तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही जर लवकर आला तर तसंच बघणार जाणार. पण उशिरा आल्यावरची मजा आहे ही बघा. मजा बघा. हे बघा काय करायचं ड्रायव्हरनं तरी काय करायचं. हे बघा कसं मार्ग काढणार, कशी आमची गाडी वर येणार. आमची गाडी वर अशी चिन्ह आम्हाला वाटत नाहीत. आणि मला तरी वाटतं यांनी डिस्कशन करून असा निर्णय घेतला असणार की गाडी यायला असं सांगून ह्यांना खाली नेऊया चालवत. हां आता डबल एकदा पुन्हा 5 किलोमीटरचा आपल्याला ट्रॅक करायचा आहे आणि टाईम झालेला आहे 7 वाजले. 7 वाजून गेलेले आहेत. वाजून 7च्या पुढे गेलेलं आहे. हे बघा रस्ता आणि पूर्ण जंगल, धग धुकं, लाईटा, गाड्या, घोड्या. काय म्हणू नका, काय नाही असं सांगा. तुम्हीच सांगा, तुमच्या मनानं सांगा. काय करायचं या ट्रॅफिकला आता. आणि अक्षरशः सुटकेचा निश्वास इथं घेतलेला आहे. फक्त एकच होप आहे म्हणावं आता. आमची गाडी एवढी येणार एवढ्या गाड्या येणार. आपली ही गाडी येईल. ह्या आशेवरती पुढे चालत राहू. बघा निळं व शांतता अवतीभोवती. रात किरकिर करते भीमाशंकर आणि लाईट बघा कुठे गेली लाईट.
फ्लॅश मारते लाईट. आणि हे आहे भीमाशंकर अभयारण्य. म्हणजे जर अभयारण्य जायचं असेल तर ते एक्सप्लोर केलंच पाहिजे. आणि असं एक्सप्लोर केलं पाहिजे की दिवस आणि रात्र इथंच घातली पाहिजे. ग्रामर चुकत असेल पण भावना समजून घ्या. म्हणजे आम्ही दिवसा आलेलो आणि आता रात्र झाली, म्हणजे अजूनही आम्ही हा अभयारण्य एक्सप्लोअर करतोय. म्हणजे विचार करा, ह्याला म्हणायचं खरं अभयारण्य एक्सप्लोअर करणं. आणि पुढे बघा अंधार, पूर्ण अंधार आणि जंगल. आणि हे जंगल भीमाशंकर जंगल. अभयारण्य. हां. अभयारण्य. आणि हा जवळपास 5 ते 7 किलोमीटर एवढं रनिंग आहे, जे आम्ही सकाळी पार केलं होतं. आणि आत्ता जाताना सुद्धा, कारण ट्रॅफिक बघू शकता, बसला लाईन बघू शकता, गर्दी बघू शकता. त्यामुळं आपल्याला पर्याय नाही शेवटी. आता मी दिसत नसेल, अशोक दिसते का बघूया. मी तर बिलकुल दिसत. तुम्हाला अशोक दाखवतो. हा बघा, आता व्हाईट शर्ट असल्यामुळे तो एकदम अजूनही इस्त्री मोडलेली नाही शर्टाची, एवढा फिरून आलो. पण अशा पद्धतीनं आम्ही ह्या जंगलातून जात आहे. म्हणजे जेवढं दिसतंय तसं सोपं नाही. आणि हे बघा बस आली. आता हीच बस पुन्हा रिटर्न जाणार, परत येणार. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती अंधार पडणार. लाईन बघू शकता बसला किती आहे. आणि अशा गाड्या भरधाव वेगाने येतात. त्यामुळे चालताना नेहमी व्हाईट लाईनच्या आतूनच चाला. अजून एक बस आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आमच्या गाडीची वाट पाहत पाहत आम्ही पुढं चालत आलेलो आहे. आणि अशोकने खूप लांबचा पल्ला गाठलेला आहे. एकदा पुढे गेलं की मागं वळून बघायचं नाही. हेच तुम्ही या अशोककडून शिकू शकता. कारण पुढे जाणाऱ्याचे पाय मागे ओढणारे भरपूर असतात, पण पुढे जाणाऱ्याने जर पुढेच तोंड करून पुढेच चालायला चालू केलं तर त्याला कोणीही मागे खेचू शकत नाही. कारण तो मागं सुद्धा बघणं झाला, एवढा पुढे गेला आहे. आणि असा हा ट्रेक तुम्हाला करावा लागेल, अशी ही भटकंती तुम्हाला करावी लागेल, असा हा निसर्गाचा आस्वाद तुम्हाला घ्यावा लागेल. आता आम्ही ह्या जंगलातनं जाणार आहे. तर जंगलातनं दिसणार सुद्धा नाही, एवढा घनदाट जंगल आहे. इथून आम्हाला जायचं आहे. हां. आणि या जंगलामध्ये वन्य प्राणी किती आहेत काय माहीत नाही, पण शेकरूसारखा गरीब प्राणीसुद्धा आहे. आणि जो की महाराष्ट्राचा कसला प्राणी? राज्यप्राणी. आपला राज्य प्राणी म्हणून शेकरूला ओळखलं जातं. आणि हे पहा, म्हणजे आम्ही रस्त्यावर आतनं चाला मॅडम. म्हणजे तुम्ही बघू शकता, एकदा वेग घेतला की जो थांबत नाही ना आम्ही, किंवा अशोकच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही पुढे गेलो, इतकं पुढे गेलो की गाडीसुद्धा मागे राहिलेली आहे. ही बघा आमची गाडी जी आता टर्न घेत आहे, ही आमची गाडी आहे. काय म्हणला 200-400 घेऊन येतो, मागच्या घेऊन येतो. तुमचा आवाज चालत. होय, खरंच होय. अरे इथं थांब. तर आता इथं थांबायचं आहे. आणि फ्लॅश लाईट चालू होत आहे, पूर्ण लाईट झाली नाही. जर दिसत पण नसेल कोण, पण इथं आहेत सर्व. तर आज टोटल किती रनिंग झालंय आपलं? म्हणजे गाडीचं रनिंग सोडून द्या, आमचं रनिंग आज भरपूर झालेलं आहे. टोटल आमचं 7 किलोमीटर चालणं झालेलं आहे. आणि 5 किलोमीटर लाईनला उभं झालेलं आहे. 5 तास उभं राहिलं. आणि आली आमची गाडी आली. आणि ही आमची गाडी आहे.